साकोली तालुक्यातील मुंडीपार येथे भेल प्रकल्प हा त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे। सुमारे 11 वर्षापूर्वी या प्रकल्पाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं। राजकीय नेते, मोठे अधिकारी आले, मंचावर भाषणं झाली, लोकांना सांगितलं गेलं की हा प्रकल्प सुरू झाला की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात रोजगाराची क्रांती होईल। तरुणांच्या डोळ्यात स्वप्न उभी राहिली। अनेकांना वाटलं आता पुणे, मुंबई, नागपूरकडे नोकरीसाठी धाव घ्यावी लागणार नाही। पण आज 11 वर्ष उलटून गेली आणि सत्य काय तर प्रकल्प अजूनही कागदावरच अडकलेला आहे। जिथे उद्योग उभे राहायला हवे तिथे आजही मोकळं मैदान दिसतं। जिथे कारखान्यांच्या चिमण्या धूर सोडायला हव्या होत्या तिथे आज शांतता आहे। स्थानिक नागरिक म्हणतात भेल प्रकल्पाच्या उद्योगात रूपांतर झालं नाही, उलट राजकारण्यांनी त्याची भेलपुरी करून टाकली। नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले, पत्रकार परिषदा घेतल्या, पण प्रकल्प पुढे नेण्यासाठी ठोस पाऊल कुणीच उचललं नाही। आणि परिणामी काय झालं? भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील हजारो तरुण आजही बेरोजगारीच्या चक्रात अडकले आहेत। पालकमंत्र्याकडे बघितलं तर इतक्या झपाट्याने तर सरडाही रंग बदलत नाही जितक्या झपाट्याने येथील पालकमंत्री बदलतात। नागरिकांची मागणी आहे पालकमंत्र्यांची खुर्ची ही स्थानिक नेत्याकडे असावी, पण नेहमी पालकमंत्री मिळतात ते दुसऱ्याच जिल्ह्याचे।